इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागतात आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजला सबमिट करावे लागतात। तर कुठले डॉक्युमेंट तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला लागतात हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या डॉक्युमेंटला मी ऑलरेडी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं आहे। तर सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे अकॅडमिक डॉक्युमेंट्स। यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे क्लास 10चं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट। आता मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे वेगवेगळे असतात, हे दोन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवायचे आहेत। त्यानंतर क्लास 12चं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट। नेक्स्ट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, याला आपण एलसी म्हणतो, किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, हे तुम्हाला कलेक्ट करून ठेवायचं आहे। नेक्स्ट आहे मायग्रेशन सर्टिफिकेट। जर तुम्ही एका युनिव्हर्सिटीमधून दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन घेत असाल तर हे मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं, किंवा एका बोर्डमधून दुसऱ्या बोर्डमध्ये जात आहे, किंवा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेत असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट हे लागतं। तर ऑलरेडी 12th पास झाल्यानंतर तुम्ही कॉलेजला रिक्वेस्ट करा की आम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट पाहिजे, तसंच तर कॉलेज देतच, पण त्यांच्याकडनं हे डॉक्युमेंट घ्यायला विसरू नका। कारण बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या फक्त डोक्यामध्ये राहते की 12th झाल्यानंतर आपल्याला फक्त मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट पण घ्यायचं असतं, पण याच्यासोबत लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट हे तुमच्या कॉलेजमधनं घ्यायला विसरू नका। नेक्स्ट आहे आयडेंटिटी अँड डोमेसाइल प्रूफ। तर आयडेंटिटीमध्ये तुम्हाला लागतं तुमचं आधार कार्ड, हे मॅन्डेटरी आहे। आणि आधार कार्डवर जर काही डिटेल्स अपडेटेड नसेल, जसं नावामध्ये किंवा स्पेलिंगमध्ये करेक्शन, जे तुमच्या ॲज पर 10च्या किंवा 12च्या मार्कशीट प्रमाणे नसेल तर ते तुम्ही अपडेट करून घ्या। यामध्ये बऱ्याच स्टुडंट्सचं जे नेम असतं त्या नेमचे मी फक्त स्पेलिंग सांगतोय, स्पेलिंग करेक्ट पाहिजे, कारण बऱ्याच स्टुडंटचं 10च्या मार्कशीटवरती नाव जे असतं फर्स्ट सरनेम असतं, नंतर मिडल नेम, नंतर पॅरेंट्सचं नेम, आणि आधार कार्डवर त्यांचं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि मग सरनेम हे चालतं। फक्त नावाच्या स्पेलिंगमध्ये काही करेक्शन जर असेल ते तुम्ही करून घ्या, आणि पाल्याचा जर सेपरेट मोबाईल नंबर असेल तर तो पण आधार कार्डला लिंक करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट आहे डोमेसाइल सर्टिफिकेट। नेक्स्ट आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ। हे जे तुमच्याकडे जे छोटे लोकल शॉप्स असतात ते तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला काढून देतील, याचं पण एक सेट तुमच्याकडे राहू द्या। त्यानंतर पॅन कार्ड, फीसचं तिथं पेमेंट वगैरे करावं लागतं, तर त्यासाठी जर तुम्ही आतापर्यंत पॅन कार्डला अप्लाय केलं नसेल तर आता अप्लाय करा। नेक्स्ट आहे कॅटेगरी अँड स्पेशल रिझर्वेशन सर्टिफिकेट। जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीच्या अंडर येत आहे, जसं SC ST OBC SC BC EWS याच्या अंडर जर तुम्ही येत असेल तर त्याच कॅटेगरीला हे डॉक्युमेंट लागतात, बाकीच्यांसाठी हे डॉक्युमेंट्स नाही लागत। यामध्ये मेन आहे, फर्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट, जे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून मिळालेलं असेल। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे SC ST OBC SC BC कॅन्डिडेटसाठी लागतं। त्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट, तुमचं इन्कम हे सर्टन लेवलच्या कमी आहे याचं सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट असतं। नेक्स्ट आहे इन्कम सर्टिफिकेट। नंतर जर तुम्ही TFWS च्या अंडर येत असाल, TFWS हा शॉर्ट फॉर्म आहे ट्युशन फी वेवर स्कीम, याच्या अंडर जर तुम्ही ऍडमिशन घेत असेल तर हे सर्टिफिकेट पण तुम्हाला लागतं। आणि जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असायला हवं। तर यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात तर त्याचे रिस्पेक्टिव्ह सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे। तर यामध्ये तुम्ही तुमच्या सिनारिओनुसार तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असले पाहिजे, जसं फिजिकल हँडिकॅप नसेल तर ते सर्टिफिकेट असण्याची काही गरज नाही। तुम्ही TFWSच्या आतमध्ये जर अप्लाय करत नसेल तर हे सर्टिफिकेट ठेवण्याची गरज नाही, पण तुम्ही कास्टमध्ये जर येतात तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी लेअर हे असलेच पाहिजे। आता SC ST साठी नॉन क्रिमी लेअरची रिक्वायरमेंट नसते, त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे लागतं। बऱ्याच स्टुडंटकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसतं, कारण कास्ट व्हॅलिडिटी मिळण्यासाठी जवळपास 6 महिने लागतात। आता हे सर्टिफिकेट जरी नाही मिळालं तरी पण तुम्ही हे कॉलेजला नंतर सबमिट केलं तरी चालेल। नेक्स्ट आहे तुमचं एंट्रन्स एक्झाम रिलेटेड डॉक्युमेंट्स। तर यामध्ये MSTETचं स्कोअर कार्ड आणि ऍडमिट कार्ड लागत नाही, पण तुमच्याकडे ते असू द्या। त्यानंतर JEE मेन, जर तुम्ही JEEच्या थ्रू ऍडमिशन घेणार असेल तर JEE मेनचं स्कोअर कार्ड हे तुम्हाला लागतं। त्यानंतर कॅपचं सर्टिफिकेट, कॅप राऊंडमधनं तुम्ही जर जात असेल आणि त्याच्या थ्रू तुम्हाला जर एखादं कॉलेज अलर्ट झालं तर अलोकेशन लेटर तुम्हाला मिळतं। ज्यावेळी तुम्ही कॉलेज फ्रीज करता तर त्या या कॉलेजला तुमचं ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असतं, हे एक अलोकेशनचं एक सर्टिफिकेट किंवा एक डॉक्युमेंट तुम्हाला मिळतं। ते डॉक्युमेंटची तुम्हाला कॉपीज ही कॉलेजला ऍडमिशन घेताना तुम्हाला लागते। ज्यावेळी कॅप प्रोसेस चालू होईल हे त्यावेळी डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळतील, त्याच्या आधी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला नाही मिळणार। नंतर अदर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत की गॅप सर्टिफिकेट, जसं तुम्ही 12th नंतर जर तुम्ही गॅप घेतला तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे लागतं। त्यानंतर अँटी रॅगिंग ॲफिडेव्हिट तुम्हाला साईन करून द्यावं लागतं। आता याचे जे टेम्पलेट्स असतात हे ज्यावेळी तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जातात तर कॉलेजकडे ऑलरेडी याचे सॅम्पल पेजेस तुमच्याकडे दिले जातात, त्यावर फक्त तुम्हाला तुमचं नाव आणि डिटेल्स हे साईन करायचे असतात। आता अँटी रॅगिंग सर्टिफिकेट हे प्रत्येक कॉलेजमध्ये मॅन्डेटरी आहे। तिथे जर भविष्यामध्ये तुमचा मुलगा जर याच्यामध्ये जर सापडला तर कॉलेज तुमच्याकडवर काही पण ॲक्शन घेऊ शकतो, यासाठी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला साईन करून कॉलेजला द्यावे लागतात। आता नेक्स्ट आहे या डॉक्युमेंट्सचं काय करायचं। तर सगळ्यात पहिले हे जेवढे पण डॉक्युमेंटची मी लिस्ट तुम्हाला दाखवली तर हे तुम्ही स्कॅन करायचे आणि हे तुमच्या गुगल ड्राईव्हवरती किंवा ड्रॉपबॉक्सवरती अपलोड करून ठेवू शकता, किंवा हे सगळे बेटर तुम्ही व्हॉट्सअपवरती कोणाला तरी सेंड करून ठेवा, ज्याच्यामुळे
जेणेकरून हे डॉक्युमेंट्स तुम्हाला हँडी राहतील. जर कोणी विचारलं तर डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपवरती हे डॉक्युमेंट त्यांना शेअर करू शकता. नंतर या सगळ्या डॉक्युमेंटची 5 झेरॉक्स कॉपीज तुम्हाला ठेवायचे आहेत. ॲक्च्युली 3 झेरॉक्स कॉपीज ॲडमिशन ठेवावी लागतात, पण ॲडिशनल 2 झेरॉक्स कॉपी हे तुमच्याकडे असू द्या. जेणेकरून जर कॉलेजने एखादं डॉक्युमेंट जर एक्स्ट्रा मागितलं तर तुम्हाला कॉलेजच्या कॅम्पसच्या बाहेर जाऊन परत तिथे झेरॉक्स काढून या, हा जो वेळ असतो हा तुमचा वाचेल. आता हे डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे, तर बऱ्याच पॅरेंट्सला हे माहिती नसतं. त्यांना असं वाटतं की कुठेतरी जाऊन त्यांना स्कॅन करावं लागतं. तर मोबाईल हे सगळ्यांकडे आहे. मोबाईलमध्ये स्कॅनर ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये हे डॉक्युमेंट सगळे स्कॅन करा. युट्यूबवर तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील ज्यामध्ये दाखवलं आहे की मोबाईलवरनं स्कॅनर ॲप्लिकेशन कसं वापरायचं, हे डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे, त्याची PDF जनरेट कशी करायची. तर हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की हे यातलं तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट नसेल तर त्यावेळी काय करायचं आहे. तर त्यावेळी ॲडमिशन प्रोसेस होल्ड केली जाते का, तर नाही मित्रांनो. तुमच्याकडे जर एखादा डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला ते तसं द्यावं लागतं. ज्यावेळी आपण ॲडमिशनचे फॉर्म भरू तर त्यावेळी मी तुम्हाला सांगेल की हे डॉक्युमेंट नाही आहे, तर तिथे तुम्हाला हे डॉक्युमेंट मी नंतर सबमिट करेल असं एक ऑप्शन असतो, तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जसं कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आता सध्या नाही आहे, पण तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधनं कॅपच्या प्रोसेसमधनं जाऊ शकता. ती पर्टिक्युलर कॅटेगरी तुमची जी आहे ती सिलेक्ट करू शकता. कॉलेजचे ॲडमिशनच्या वेळीपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट करायचं असतं, किंवा तिथं डॉक्युमेंट नाही मिळालं तर कॉलेज तुम्हाला काही टाईम फ्रेम देतं. त्या टाईम फ्रेममध्ये जसं 3 महिने 6 महिने याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते ओरिजिनल कॉलेजला सबमिट करावं लागतं. आता या डॉक्युमेंटचं कॉलेज काय करतं, तर डॉक्युमेंट्स हे सगळे ओरिजिनल, ज्यावेळी तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जाता तर कॉलेज हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजकडे ठेवून घेतं. कॉलेज मिनिमम 6 महिने तुमचे डॉक्युमेंट होल्ड करून ठेवतं आणि तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स कॉलेजला ओरिजिनल दिलेले आहेत त्याची एक चेकलिस्ट पण तुम्हाला देतं. पेजवरती तुम्हाला ते लिहून देतील की हे डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत आणि हे तुम्हाला आम्ही नंतर रिटर्न करू. ज्यावेळी हा पिरियड कंप्लीट होईल, जसं 6 महिने कंप्लीट होईल, तर कॉलेज तुम्हाला याच्यातले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स रिटर्न करेल. फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट हे कॉलेज देणार नाही. जर तुम्हाला नंतर कॉलेज सोडायचं असेल तर ज्या पर्टिक्युलर इंजिनिअरिंग कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलंय त्या कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला मिळेल, पण ती प्रोसेस खूप वेगळी आहे. नेक्स्ट आहे, तुम्हाला जर असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरती सबस्क्राईब करून ठेवा किंवा फॉलो करून ठेवा. तसेच बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून माझ्याकडे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तसेच तुम्ही जर यावर्षी इंजिनिअरिंगच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर माझा फ्री व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ती जर लिंक ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही या नंबरवरती मेसेज करा. माझी टीम तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला कॅप रिलेटेड सगळे नोटिफिकेशन, अपडेट्स हे तुम्हाला मिळतील. तसेच तुम्हाला इंजिनिअरिंगमधनं जात असताना जर तुमची करिअर काउन्सिलिंग करून घ्यायची असेल किंवा ॲडमिशनमध्ये तुम्हाला सगळा सपोर्ट हवा असेल, फॉर्म फिलिंग, कॉलेजची लिस्ट बनवण्यापासून तर ॲडमिशन होईपर्यंत, कॉलेजची लिस्ट बनवण्यापासून ते ऑप्शन फॉर्म भरायचे आणि नंतर ॲडमिशन होईपर्यंत हा सगळा सपोर्ट माझ्याकडनं दिला जातो. याच्याबद्दल जर तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला सगळे अपडेट्स, सगळे काउन्सिलिंगचे डिटेल्स हे दिले जातील.